पुढील चेंडू आणि हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय आणि या दरम्यान बायच्या स्वरूपात बॅट विशालला मिळते 1 धाव. हा देखील मिस बॉल. मगाशी झालेल्या पारिवने आणि शेंबोने या दरम्यानच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय सुहास आणि या सुहासला मॅन ऑफ द मॅच देत आहे सुरेश कोटकर. वेल प्ले सुहास. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 13. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली, उत्तुंग षटकार पाहायला मिळाला विशालच्या बॅटमधून आणि एक रिव्हर्स फटका. कमबॅक करावा लागेल ऐनवाडी संघाला. नवीन गोलंदाज शुभम मैदानात. शुभम बघूया काय करतोय आणि हा टोलवण्याचा प्रयत्न होता, बॉल काहीसा उडला नाही, खालीच राहिला आणि वाईड मागण्याचा प्रयत्न होता, परंतु अपील अंपायरने पेटाळले. कोणतेही धाव नाही, निर्धाव चेंडू, धाव फलकात कोणताही बदल नाही. पुढील चेंडू शुभमचा आणि हा देखील पुल्लर बॉल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, विशाल सारख्या बॅट्समनला उभा केलाय तिकडे मैदानात शुभमने. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर झाले, धावसंख्या झाले 14. आता स्ट्राईक वर आहे संजय, बघूया काय करतोय संजय. आणि हा देखील टोलवण्याचा प्रयत्न होता, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला शुभमच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये कंजूसी करतोय शुभम. तो मोठ्या संघाला फटकेबाजीपासून रोखून धरले शुभमने. 3 चेंडू मध्ये फक्त 1च धाव दिले. सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आणि हा देखील एक शॉर्ट बॉल होता आणि त्याला फक्त दिशा दाखवले संजयने आणि गेलाय सीमारेषा पार चौकार. शुभमच्या माध्यमातून आणि हा देखील खोदून काढलाय संजयने आणि त्या दरम्यान मात्र 1 धाव घेण्यात यश मिळाले धुमवाडी संघाला. संघाच्या धावसंख्येत आणखी 1 धावन भर. संघाची धावसंख्या झाली 19. षटकातला शेवटचा चेंडू शुभमचा आणि स्ट्राईक वर आहेत विशाल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. सुंदर बॉलिंग पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 19. 2 ओव्हर 19 धावा. सुंदर बॉलिंग पाहायला मिळाली शुभमच्या माध्यमातून. शेवटचं षटक हाताळण्यासाठी 4 मिनिटं उपलब्ध ऐनवाडी संघ.
नवीन गोलंदाज अमोल सामना करतील संजय. अमोल गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्फत सामना करतील संजय. आणि ते एक धाव घेण्यात यश मिळाले धुमावाडी संघाला. संघाच्या धावसंख्येत 1 नंबर. मोठे फटके पाहायला मिळत नाही. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये मोठे फटके पाहायला मिळाले, परंतु दुसरी ओव्हर शुभमने कंजूसगिरी केलेली दिसते. आणि पुन्हा तिसऱ्या ओव्हरमध्ये परंतु तेच आणि बोललो आणि आला मोठा फटका आला विशालच्या माध्यमातून. दणदणीत कणकणीत षटकार, सीमाने षटकार. आणि पुन्हा एकदा टोलवलाय. प्लेअर खाली आहे, परंतु प्लेअर जाईल दर्शक. आणि आणखीन एक मिळाला षटकार. बॅक टू बॅक. षटकार आलेत. धुमावाडी संघाचा कमबॅक पाहायला मिळतो इथे. 32 धावा धाव फलकावरती लागलेत. आणि पुन्हा एकदा मात्र इथे मात्र हा विकेट बघायला लागेल पंचांचा निर्णय. सुंदर कॅच घेतली होती, परंतु प्लेअरचा पाय बाउंड्रीच्या बाहेर होता. त्यामुळे आणखीन एक षटकार इथे विशालच्या खात्यात आणि धुमावाडीच्या खात्यात. 3 बॉल 30 षटकार मारले विशाल कोळापटीने. आणि पुन्हा एकदा चेंडू. एक धाव घेण्यात यश, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील पूर्ण. 2 धावा घेण्यात यश मिळाले धुमावाडी संघाला. आणखीन 2 धावांची भर. 40 धावा धाव फलकावरती. थोडस महागडे षटक ऐनवाडी संघाकडून पाहायला मिळते. अमोलच्या माध्यमातून आणखीन एक अतिरिक्त धाव. संघाच्या धाव संख्येत आणखी एक धावाने भर. आणि आज टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे विकेट. शेवटच्या चेंडू विकेट मिळाला अमोलला. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 41 आणि 42 धावांचं लक्ष्य आहे ऐनवाडी संघाला.
लक्ष आहे. 42 धावा टार्गेट आहेत ऐनवाडी संघासाठी आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आता स्ट्राईकवर आहेत संजय टू संजय. सध्याचं समीकरण मैदानात आहे. कोणता संजयवर भारी पडणार हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. बघूया. आणि हा देखील हवेत बॉल आणि पंचांचा निर्णय पाहायला मिळेल. पंचांनी लेग बाय दिले. पंचांचा निर्णय अंतिम राहील. या दरम्यान मात्र एक धाव घेण्यात यश मिळाले लेग बायच्या स्वरूपात. संघाच्या धाव संख्येत 1 ने भर. अपील जोरदार झाली होती परंतु पंचांनी ही अपील फेटाळली आणि पंचांचा निर्णय म्हणजेच तो अंतिम निर्णय. पंचांनी नॉट आउट तर संजय नॉट आउट. आणि हा सुंदर टोलवलाय वन पाऊस चौकार. आणखी एक टोलवण्याचा प्रयत्न परंतु इथं मिस हिट झालाय आणि हा देखील डॉट बॉल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 8 धावा. पाच मॅचेस सुंदर असे षटक घातलेले संजय यांनी. बारा चेंडू 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 34 धावा. ऐनवाडी संघाला इथून मोठे पटके खेळावे लागतील. स्वराज्यरक्षक 11 टॉस विन झाला आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि सुंदर टोलण्याचा प्रयत्न बॉल हवेत आणि नो मॅच लाईन आणि सुंदर कॅचिंगचा प्रयत्न होता परंतु फसलाय आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा घेण्यात यश मिळाले ऐनवाडी संघाला. संजय स्ट्राईक साठी आणि आता नवीन गोलंदाज दुसरे षटक घेऊन आला हितेश. बघूया हितेश टू संजय आणि सुंदर चेंडू टाकलाय. 1 धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही झाला. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. इथून मॅच जिंकण्यासाठी ऐनवाडी संघाला मात्र मोठे पटके खेळावे लागतील. मोठं टार्गेट आहे 42 धावांचं टार्गेट ऐनवाडी संघासमोर ठेवले धुमवाडी संघाने. आणि टोलवण्याचा प्रयत्न होतोय. हिट मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु हिट मिस होते आणि बॉल डॉट होतोय. धावसंख्येत कोणताच बदल नाही. पाटीलवाडी संघाने सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. पाटीलवाडी गेवडे संघाने आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे आणि टोलवण्याचा आणखीन एक प्रयत्न. बॉल हवेत होता. नो मॅच स्टँड. त्या दरम्यान मात्र 1 धाव घेण्यात यश मिळाले ऐनवाडी संघाला. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाले 12. पुढील चेंडू
इथेचा आणखीन एक विकेटचं पतन होतंय आणि ऐनवाडी संघाला मोठा धक्का. देवी चषक 2024 आलेल्या सर्व खेळाडू आणि पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आपण पाहतोय धुमकवाडी विरुद्ध ऐनवाडी यामध्ये सुरू असलेला सामना. शेवटच्या चेंडूवरती सुभाष यांनी आपल्या बॅटमधनं खणखणीत षटकार मारला. धावसंख्येमध्ये 6 ने भर केली आहे. धावसंख्या झाली 18. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. डीजे पुढील गोलंदाज विशाल धुमकवाडी संघासाठी मारा करतील आणि कोणतीही ॲक्शन नाही झाल्यामुळे डेलिब्रेट डिक्लेअर केलेल्या पंचांनी धावसंख्येमध्ये कोणतेही बदल नसेल, परंतु चेंडू हा मानला जाईल. पुढील चेंडू विशाल याचा पुन्हा एकदा आखूटापेचा चेंडू आणि शॉर्ट पाईनच्या दिशेने कॅच आऊट झाली आहे. एकदा स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल आपले शतशः आभार. मी विनंती करतो आपल्या संघनायकांनी व्यासपीठावर यायचं.